All I want is a perfect bachelor. या तुम्ही या. पहिला शब्द ऑफिसला जाणारा तयार काम करणारा नीटनेटका असावा. नीटनेटका. स्वच्छ असावा. स्वच्छ. ऑर्गनाइज असावा. ऑर्गनाइजला मराठीत काय म्हणतात? अरे देवा. शिस्तबद्ध असावा. झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. या शिस्तबद्ध आहेस का तू? तू नाहीस, नक्कीच नाही. गुड. ही इज एक्सेप्टिंग. नाहीये म्हणजे व्हेरी फ्रँकली स्पीकिंग कुठल्याच ठिकाणी मी कधीच वेळेवर पोहोचत नाही. उशिरा नेहमी म्हणजे माझ्या मित्रांचं जरी गेट टुगेदर असेल किंवा काही असेल. हे अभिमानी म्हणतोस का? नाही म्हणजे सगळी जण खूप कंप्लेन करतायत कारण की ह्या सगळ्या गोष्टींचा सगळीच जण बोलायला लागलेत. तरी सुद्धा रात्री उशिरा जेवायला जातो त्यामुळे मम्मीची चिडचिड होते. वेळेची किंमत तुम्ही ठेवली तर वेळ पण तुमची किंमत ठेवणार. एक्झॅक्टली ते आता ह्या शो मध्ये तेच तर शिकायला आलोय मी. चला थँक्यू बाय. कोण राहिला आता? थोडे शेवटच कार्ड आहे. पहिला कुकिंग. स्वयंपाक करणारा असावा. स्वयंपाक. पेंटिंग करावं. कला. दोन. स्वयंपाक कला. चांगला शेफ म्हणजे चांगलं बनवणार. हुशार किंवा असं एक्सपर्ट असावा. एक्सपर्ट मध्ये एक्सपर्ट. स्वयंपाक कलेमध्ये पारंगत असावा. तुम्हाला पारंगत समज असतात. चलो केलं काम ते. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला काय येतं? चहा कॉफी बनवता? माझा आवडता विषय आहे स्वयंपाक. काय काय बनवतोस तू? मी स्पेशली नॉनव्हेज मध्ये एक्सपर्ट आहे. आमच्या घरात खात नव्हते पण आता हल्ली खायला लागले. व्हेरी गुड. आपण तुझं बघूया स्वयंपाक केल्यानंतर काहीतरी. All I want is a perfect bachelor. Perfect bachelor. Perfect bachelor. All I want is a perfect bachelor. आता माझ्या मैत्रिणी काही प्रश्न तुम्हाला विचारतील तुम्हाला अजून जाणून घेण्यासाठी. कारण की आज आपल्याला 2 नावं नॉमिनेट करायची आहेत आणि मागच्या नावात 2 नावं होती. आज 2 अजून नावं येतील आणि आज एक बॅचलर इथला एलिमिनेट होईल. मला भूषणला विचारायचंय की समजा तुमच्या सासरच्यांकडनं तुम्हाला 4 वस्तू घ्यायला अलाउड आहे किंवा त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला तुम्हाला 4 वस्तू द्यायच्याच आहेत तर त्या 4 वस्तू काय असणार? एक चांगला बेड द्यावा. घर दिलं तरी काही वाईट नाही आहे. कार दिली तरी पण काही हरकत नाही. आनंदासाठी तर देऊ शकतो. बेड, घर, गाडी, ज्वेलरी काही सोडलं नाही. म्हणजे त्यांनी आनंदाने दिलं तर हा प्लीज मला क्लिअर करू द्या. नंतर तुम्ही शब्दात पकडणार पुन्हा. मला एक वॉशिंग मशीन पाहिजे. एक डिश वॉशर लागेल. डिश वॉशर. एक कार लागेल आणि थोडीशी ज्वेलरी. म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये ती कपडे धुवेल. डिश वॉशर करेल म्हणजे तिचं काम थोडं वाचेल. म्हणजे त्यांच्या मुलीच्या सुखासाठीच सांगतोय मी की कपडे धुवायला लागणार नाही त्यांच्या मुलींना माझ्या घरी येऊन. भांडी घासायला लागणार नाही. ती कार मधनं फिरेल आणि ज्वेलरी घालेल. दोघांच्या उत्तरावर काय वाटतं? ह्याने ऍटलीस्ट प्रश्नाला समजून तरी उत्तर दिलं. प्रश्नाला समजून एक मुलगी जेव्हा असा प्रश्न विचारते तेव्हा त्याच्या मागचा अर्थ काय असू शकतो ते समजून त्याने उत्तर दिलं म्हणून त्याला ब्राउनी पॉइंट्स जरा जातात. सही. काय प्रश्न विचारायचा? कोणाला विचारायचं तुला? राहुल, एकच अशी जर इच्छा असेल आयुष्यात जी पूर्ण होणार असेल तर ती इच्छा काय असेल? मला स्टार बनायचंय.
तुला एक फिल्म स्टार बनायचं आहे, तुझ्या मला पण मराठी इंग्लिश सुरुवात झाली आता. तुला फिल्म स्टार व्हायचंय कारण त्याच्यात जास्त फेम आहे कम्पेअर टू अदर प्रोफेशन्स का तुला त्याच्यात इंटरेस्ट येस एक्झॅक्टली, मला त्यात इंटरेस्ट आहे. मला ऍक्टर बनण्याचं स्वप्न असं आहे की मला माहिती आहे, मला पूर्ण गॅरंटी आहे आणि मला तेवढा विश्वास आहे की मी हा काम करेन तर पूर्ण मनाने करेन. घरच्यांकडून तुला ह्याच्यासाठी किती सपोर्ट आहे? पूर्णपणे. माझ्या आईचा सपोर्ट मला फार महत्वाचा आहे आणि ती मला पूर्णपणे सपोर्ट करते. इसके पास माँ है. सेम प्रश्न मी तुषारला विचारीन. माझी आता सध्या तरी एकच अशी इच्छा आहे की बायको मिळावी तर ती आईसारखी मिळावी. कारण का माणसाच्या इच्छा अशा भरपूर काही असतात. कारण का हे एक म्हटलं गेलं तर एक इच्छेचं दुकानच असतं जे कधीच संपत नसतं. म्हणून ही जर इच्छा तुमची पूर्ण झाली तर त्या पुढच्या सर्व इच्छा तुमच्या आपोआप पूर्ण होतात. वा, ओके, नाईस थॉट. थँक्यू. नाईस. व्हेरी गुड. श्रुती, विपुल तुलाच विचारते मी, तुला घर जावई व्हायला आवडेल का? आवडेल का पेक्षा तू घर जावई होशील का? बेसिकली मला नाही आवडणार घर जावई व्हायला. कारण की आतापर्यंत एवढी 25-26 वर्ष आई वडिलांनी एवढं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, कितीतरी कष्ट घेतले, सगळ्या गोष्टी केल्यात माझ्यासाठी. आणि त्यांना अचानक सोडून काही क्षणिक गोष्टीसाठी किंवा तिकडचं म्हणजे क्षणिक सुखासाठी किंवा ऐश्वर्यासाठी मी घर जावई होणं म्हणजे माझ्या याच्या म्हणजे माझ्या रूल्सच्या अगेन्स्ट आहे. ते मला नाहीच, मला घर जावई ही कन्सेप्टच पटत नाही. मयूर तुला मी सेम विचारेन. थँक्यू. मला याचं उत्तर द्यायचंच होतं. तो जेव्हा बोलत होता तेव्हा पहिलं त्याच्या मागचं कारण काय असेल हे मला जाणून घ्यायला आवडेल. पहिलं कारण असं असेल की एक तर जसं ऐश्वर्य तो बोलला ते नक्कीच मला नाही वाटत आमच्या कोणालाही ते पटेल की ऐश्वर्यासाठी मी तिथे चाललोय. आमच्या सगळ्यांमध्ये एवढी कॅपेबिलिटी आहे की आम्ही स्वतःच्या ह्याच्यावर ते कमवू शकतो. दुसरं कारण असं असू शकतं की तिचे आई वडील, समजा फक्त ती एकटीच मुलगी, एकुलती एक, आणि तिच्या आई वडिलांना बघणारं कोण नाही म्हणून त्यांना पाहिजे असेल तर मग मला तिच्याबरोबर बसून आणि तिच्या आई वडिलांबरोबर बसून हे डिसिजन घ्यायला लागेल की मी तयार आहे की तुम्ही दोघेही तिच्या सकट माझ्याकडे आहे. कारण शेवटी आपल्या कल्चर जे आहे त्याला ते पटणारं नाहीये की मी तुमच्याकडे एकटा येऊन राहतोय माझ्या वडिलांना सोडून. माझ्या घरी पण फक्त वडीलच आहे, आता भाऊ आणि वहिनी आहेत ठीक आहे, पण मग मला ते खरोखर आवडणार नाही की कधीतरी वडिलांना चुकून कोणतरी बोलेल काय तुमचा मुलगा तिथेच असतो काय हल्ली, ते त्यांना हर्ट होईल. मग तुम्ही आमच्या सगळ्यात आला, तुम्हाला जर असं हर्ट होत असेल तर मी असं करू शकतो, मी थोडे दिवस इकडे आणि आम्ही दोघे थोडे दिवस तिकडे, असं करून काहीतरी ऍडजस्टमेंट करता येईल. पण त्याच्यामागचं कारण महत्वाचं आहे की काय. अमोल, तुला आयुष्यात कुठल्या 4 सुविधा किंवा गोष्टी खूप नेसेसरी वाटतात आयुष्यात? फॅमिली, नाव, पैसा. फॅमिली, नाव, पैसा. आणि चौथी गोष्ट संस्कार असणं गरजेचं आहे तुमच्यावर. आवडलं मला त्याचं उत्तर. आवडलं, आम्हालाही आवडलं. थँक्यू. मला सचिनला विचारायला आवडेल की लग्नानंतर तुला तुझ्या आई बाबांबरोबर तुझ्या बायकोला एकत्र फॅमिलीमध्ये राहायला आवडेल का तू आणि तुझी बायको सेपरेटली तुला राहायला आवडेल? मला लग्नानंतर आई बाबांबरोबर बायकोला घेऊन राहायला आवडेल. मी जर एकाच शहरात राहत असेल म्हणजे नागपूरला, आता मी सध्या मुंबईला असतो आणि लग्न झाल्यानंतर जर मी नागपूरला राहिलो सपोज, तर मी आई बाबांबरोबर वेगळा राहणार. आणि जर आईचं आणि बायकोचं नाही पटलं तर? असं होऊ शकतं, पटू नाही शकत. पण असं आहे की जर मी तिची बायकोवर प्रेम करत असेल तर तिला एवढं समजून सांगेल की म्हणजे रिलेशन काय असतं, म्हणजे तिला जेवढा मी हवा आहे तेवढाही माझ्या आई बाबांना मी हवा आहे तेवढं. म्हणजे आता म्हातारपणी जेव्हा त्यांना गरज आहे माझी तेव्हा मी त्यांना सोडून राहू शकत नाही. ह्याचं पण उत्तर मला आवडलं. सईला आवडला, मला आवडलं. सही आहे. तुझ्या बायकोचं जर आधी कुठेतरी अफेअर असेल आणि तुला असं कळलं की ती अजून त्याच्या एक्सच्या संपर्कात आहे